विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन। निबंध व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ थाटात संपन्न। अलीकडच्या काळात सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात वापरला जातोय, मात्र त्याचे दुष्परिणाम देखील आहेत। त्यामुळे प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून थोडं दूर राहावं असे आवाहन बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी बुलढाणा येथील पोलीस मुख्यालयात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात केले आहे। बुलढाणा जिल्हा पोलीस दल आणि बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ अंतर्गत वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन परिवर्तन अंतर्गत नशामुक्ती विषयावर झालेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारोह आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले। सोबतच विद्यार्थ्यांना यावेळी नशामुक्तीची शपथ देखील घेण्यात आली। यावेळी बुलढाणा शहरातील शालेय विद्यार्थी, जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निबंध आणि चित्रकला स्पर्धेमध्ये व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्री निलेश तांबे सर, आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, पाठीमागचे विद्यार्थी आपण शांत बसा। पाठीमागे जे बोलत आहेत त्यांनी कृपया शांत बसा। खरं तर आणि 26 जून पासून बुलढाणा जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये आपण आता हे जे पथनाट्य बघितलं, या पथनाट्याचं सादरीकरण केलं गेलेलं आहे। त्याचबरोबर विविध स्पर्धांचं आयोजन केलं गेलेलं आहे। या पथनाट्य आपण बघितलं बघा, त्याच्यामधून आपण नेमका काय मेसेज घेतला तो प्रत्येकाने घेतला असेल निश्चितपणे। या पथनाट्याच्या माध्यमातून आपल्याला ड्रगचे, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम काय आहे हे या दादांनी तुम्हाला आता या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। तो फार फास्ट आहे, वेगाने तो पुढे जात आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेलं आहे आणि त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे चॅलेंजेस पण भरपूर आहेत, परंतु त्याचा वापर देखील खूप उत्तमरित्या आपण करू शकतो। तर मित्रहो, त्याचा वापर कसा करायचा, कसा नाही करायचा याचा देखील आपल्याला ज्ञान असणे गरजेचे आहे। हळूहळू तुम्ही आता पुढे शाळेतून कॉलेजमध्ये जाणार तेव्हा देखील टेक्नॉलॉजी पुढे गेलेली असेल आणि त्याच्या टेक्नॉलॉजीचा चांगला वापर आपल्याला करायचा आहे। जो कोणी त्याचा वाईट वापर करत आहे त्याच्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे।